नमस्कार, जय भीम। आज उदगीर येथे पूर्णपणे लाजिरवाणी घटना प्रतिनिधी असतील, गुत्तेदार असतील आणि प्रशासकीय अधिकारी असतील, भारताचे महामहिम राष्ट्रपती उपस्थितीत असून त्या विहाराचे उद्घाटन महाराष्ट्रातले बड्यातले बडे नेते जे महाराष्ट्र घडवण्याचा प्रयत्न करतात त्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आज आपल्या उदगीरला काळीमा फासण्याचं काम त्या गुत्तेदारांनी प्रतिनिधींनी केलेलं आहे। सांगण्याचा उद्देश एकच की आमच्या समाजाची जी अस्मिता आहे त्या बौद्ध विहाराची जी आम्हाला अस्मिता वाटते, बाबासाहेबांनी जो पांढरा रंग तयार केलेला आहे त्या रंगावरती डांबर लावण्याचं काम आज मला वाटतं या प्रतिनिधींनी आणि गुत्तेदारांनी केलेलं आहे। सांगण्याचं कारण एकच आहे, आज फक्त आणि फक्त 1 वर्ष ओलांडून गेलेलं आहे मित्रांनो, आणि एका वर्षामध्ये बौद्ध विहाराला पूर्णपणे पाणी गळत आहे। ज्या मंत्री महोदयांनी जी प्रतिमा बांधण्याचं काम घेतलं होतं, ज्या वास्तूचं काम घेतलं होतं, ते जर वास्तू स्वतःच्या घराची असली तर त्या घरामध्ये ते राहिले असते का? आज तिथं माझ्या गौतम बुद्धांना सहाऱ्याचं बौद्ध विहार महाराष्ट्रामध्ये नाही तर मराठवाड्यामध्ये ते पूर्ण मोठ्या दर्जाचा दर्जा या बौद्ध विहाराला आपण दिलाय आणि तिथं घडत आहे आणि त्याला काळीमा फासण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे असं मला वाटतंय। आणि सांगण्याचा उद्देश एकच आहे, आपण सुद्धा एखाद्या ज्या घरामध्ये जर पाणी गळत असेल तिथं आपण राहू शकतो का हा सवाल आहे आणि हा प्रश्न आहे। आणि मला हेच सांगायचं आहे की ज्या पद्धतीने एका वर्षाच्या जर ते गळत असेल त्याच्यात कुठलं कॉन्क्रीट वापरलंय, कुठलं स्टील वापरलंय, हे गुत्तेदारांनी केलंय का हे गुत्तेदारांनी कुणाच्या सांगण्यावर नाही केलेलं आहे आणि हा संपूर्ण उदगीरकरांचा अपमान आहे आणि याचा उदगीरकरांनी निषेध केला पाहिजे आणि एवढंच मला सांगायचंय। आणि ह्या गुत्तेदारांची चौकशी करा, ह्या गुत्तेदारांनी कोणाच्या सांगण्यावरनं हे असं बोगस काम यांनी केलेलं आहे। अहो 1 वर्ष झाल्याने आमच्या अस्मितेला तुम्ही धक्का लावला, हे कदापि सहन करणार नाही, स्वप्नील दादा तर कधीच सहन करणार नाही। तुम्हाला जोडे मारो आंदोलन आम्ही करणार आहे इथनं पुढे आणि तुम्हाला ज्या बाबासाहेबांच्या आरक्षणावर तुम्ही निवडून आलात, ज्या बाबासाहेबांच्या संविधानावर तुम्ही जगत आहात, त्या बाबासाहेबांना तुम्ही आज त्या बौद्ध विहाराला तुम्ही आज फसवणुकीगिरी करताय, बोगसगिरी करताय, कुणाच्या सांगण्यावरनं हे केलेलं आहे। याचा सगळ्यांचा विषय झाला पाहिजे, या सगळ्यांचा विरोध झाला पाहिजे आणि सखोल चौकशी होणार। या चौकशी मागे तुम्ही आम्ही सगळे उदगीरकर जळकोटकर या अस्मितेला धक्का लागू देणार नाही आणि कदापि सहन होणार नाही आणि ज्यांनी कोणी जर या अस्मितेला जर धक्का लावण्याचा प्रयत्न केला असेल आम्ही त्याची जीभ हसवल्याशिवाय त्याचे हात काढल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, नमो बुद्धाय, जय लहुजी, जय शिवराय, जय जिजाऊ। एक मिनट सॉरी एक मिनट। हेलो बोल